नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांश. मंडळी, समाजामध्ये काही लोक लायक असतात आणि काही लोक लायक नसतात. जे लायक नसतात त्यांच्यासाठी नालायक हा शब्द वापरला जातो. अर्थात ही काही शिवी नाही आहे. खरं म्हणजे आपले जी मित्रमंडळी असते, आपले नातेवाईक असतात किंवा आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, या सगळ्यांमध्ये काही लायक असतात आणि काही असतात नालायक. पण अर्थात जर आपण समजा ज्यांना निवडून देतोय आणि त्यांची कृती ही आदर्श नागरिकत्वाची नसेल, मग तो ग्रामपंचायतीचा मेंबर असेल, सरपंच असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा मंत्री असेल, तर यांची जी काही कृती आहे, यांचं जे आचरण आहे, हे जर माणुसकीला, मानवतेला, सहिष्णुतेला धरून नसेल, तर त्यांना आपण सगळेजण नालायक असं म्हणून मोकळं होतो. पण खरं म्हणजे त्या नालायक असण्याची जबाबदारी ही आपण स्वतःही घेतली पाहिजे, कारण आपल्या मतावर हे सगळे निवडून आलेले असतात. अर्थातच राजकारणामध्ये, समाजामध्ये, मित्रमंडळीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये सगळीच माणसं काही नालायक आणि वाईट नसतात. काही निश्चितच चांगली असतात. आणि हे चांगली असणारी जी मंडळी आहे, हीच खऱ्या अर्थानं आशेचं किरण असते. पण दुर्दैवानं यांची संख्या फारच कमी आहे आणि ती बोटावर मोजण्या इतकी आहे. कार्ल मार्क्स सांगून गेलेले आहेत की समाज हा 2 गटामध्ये विभागलेला आहे. एक आहे शोषित आणि दुसरा आहे शोषक. एक आहे भांडवलदारांचा गट आणि दुसरा आहे तो श्रमिकांचा गट, म्हणजे गरिबांचा गट आणि श्रीमंतांचा गट. पण जर कार्ल मार्क्स असले असते तर त्याने हेच सांगितलं असतं की समाजात असं काहीही गट नाही. खरं म्हणजे या 2026मध्ये जर माणसांचे गट तयार करायचे असतील तर कार्ल मार्क्स म्हणाला असता कदाचित की फक्त 2च गट आहेत माणसांचे. एक आहे लायक गट आणि दुसरा आहे नालायक गट. मंडळी, अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडत आहेत आणि विशेषतः म्हणजे संसदीय क्षेत्रामधली जी माणसं आहेत, जी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे जे आचरण आहे हे कमालीचं दुःखद आणि फार म्हणजे निषेधार्ह आचरण आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे आता अलीकडे शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे, जे या महाराष्ट्रातल्या भूमीतले एक महान विचारवंत आहेत. श्रमिकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि अत्यंत सम्यक दृष्टीने या समाजाकडे आणि इतिहासाकडे पाहणारी ते एक महान व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला माहीत होती. आणि त्यांची जी आहे तर त्यांचा अर्थात अशा माणसाचा खून झाला. पानसरे असतील किंवा दाभोळकरसारखी माणसं असतील, कलबुर्गीसारखी माणसं असतील, यांनी या समाजाने या लोकांचे खून करून टाकलेले आहे. अर्थात कधीही विचार अशा गोष्टींनी संपत नसतो, हे मात्र तितकंच खरं आहे. तर पानसरे यांनी लिहिलेलं जे शिवाजी कोण होता हे 37 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल त्याचे जे कोल्हापूरचे आंबी यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान फोन करून ज्या अर्वाच्य भाषेत आणि जे उच्चारतासुद्धा येणार नाही अशा त्यांनी ज्या शिव्या त्या समाजात दिल्या. आणि त्याचं कारण असं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी हा जो शब्द आहे हा एकेरी शब्द आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या भावना प्रचंड दुखावलेल्या आहेत. परंतु जर त्यांच्या या भावना दुखावल्या असतील असं त्यांचं मत आहे. खरं म्हणजे त्यांनी ते पुस्तक वाचलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. वास्तविक पाहता शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचे खरोखरच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शाळेच्या प्रत्येक मुलामध्ये आणि प्रत्येक परिपाठामध्ये हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली खरी माहिती, त्यांचं खरं जीवनचरित्र हे लोकांसमोर कळेल. आणि मी या असा प्रश्न विचारू इच्छितो की ही जी महान माणसं होऊन गेलेली आहेत, सगळी जी महामानव होऊन गेलेली आहेत, ज्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जयंत्या साजऱ्या होतात, त्यांच्याबद्दलचे मोठमोठाले कार्यक्रम होतात, त्यांच्यावर मोठमोठाले व्याख्यानं होतात, या महामानवांना फसवलं कोणी? मित्रांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो, या महामानवांना फसवलं त्यांच्याच अंध अनुयायांनी. म्हणजे आम्ही यांना फक्त डोक्यावर घेतो, आम्ही यांना डोक्यात घेत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि गायकवाड यांनी जे आंबे आहेत त्यांना आई, बहीण,
आणि अशा अनेक अर्वाच्य शिव्या त्यांनी दिलेल्या आहेत. पण मला संजय गायकवाड या आमदार साहेबांपेक्षाही मला खरोखरच चिंता वाटते ते ज्या क्षेत्राचे आमदार आहेत तिथल्या लोकांची. म्हणजे काय असतं की आपण शीतावरून भाताची परीक्षा बघत असतो. तर खरोखरच त्यांना ज्यांनी निवडून दिलेलं आहे ते जे लोक आहेत, त्यांच्या मतदारसंघातले जे लोक आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही श्रेष्ठ मंडळी आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, या सगळ्यांना संजय गायकवाडांचं हे आचरण मान्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर मान्य नसेल तर त्याच्याबद्दलची कोणत्या प्रकारची कारवाई ती होणार आहे. संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत असं कळतं मला. बुलढाण्याच्या जी जनता आहे, ज्यांनी यांना मतदान केलेलं आहे, त्यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. म्हणजे मी संजय गायकवाड म्हणजे एक व्यक्ती म्हणून बोलत नाही आहे. अशा प्रकारचे गायकवाड हे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सगळी मंडळी आहे. एकदा तुम्ही निवडून आलात, मग तुम्ही काय ग्रामपंचायतीच्या मेंबरपासून ते मंत्र्यांपर्यंत एकदा निवडून आला की तुम्हाला असं वाटतं की सत्ता आता ही तुमची म्हणजे खिशातली बाब झालेली आहे, तुमची व्यक्तिगत बाब झालेली आहे आणि आपण कोणत्याही मस्तवाल पद्धतीनं वागू शकतो असा त्यांचा गैरसमज झालेला असतो. आणि ते वागतातही आणि दुर्दैवाने त्यांना प्रश्न विचारणारी व्यवस्था आता शिल्लक नाही आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या राजकारणी लोकांचं लाळघोटपणा करणं, त्यांची लाचारी पत्करणं, त्यांची गुलामगिरी पत्करणं, त्यांची हुजरेगिरी करणं, त्यांच्याबद्दल मोठमोठाले अनावश्यक विधानं वापरणं, हेच अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये एक गुण झालेला आहे, जो एकेकाळी दोष होता. तर मला हा प्रश्न पडतो की अशा लोकांना जे निवडून देतात, जे लोक निवडून देतात, ते लोकसुद्धा याच लायकीचे असतात का, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं की कदाचित तसं नसायला पाहिजे. कारण लोक जेव्हा निवडून देतात तेव्हा त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात की बुवा हे चांगलं काम करतील. पण दुर्दैवानं त्या अपेक्षांचा भंग होतो आणि निवडून आलेली माणसं ही मस्तवालपणे वागायला लागतात. आमदार संजय गायकवाड साहेबांनी ज्या भाषेमध्ये शिवाजी कोण होता या नव्या आवृत्तीचे जे प्रकाशक आहेत आंबी यांच्याशी जे बोललेले आहेत, ते खरं म्हणजे गल्लीतला एक टपोरी पोरगासुद्धा, एक साधारण टपोरी पोरगासुद्धा बोलू शकत नाही अशा शिव्या त्यांनी त्याला दिलेल्या आहेत. म्हणजे शिव्या दिल्याने एखाद्याची म्हणणं खरं ठरतं हा मूर्खपणा आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. वारंवार ते प्रकाशक त्यांना सांगत होते आंबी की तुम्ही हे पुस्तक वाचा आणि वाचल्यानंतर तुम्ही मला कळवा, वाचल्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या. तर त्यांचं म्हणणं होतं की मला ते वाचायची गरजच नाही आहे. तुम्ही शिवाजी हे जे एकेरी लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा प्रचंड संताप झालेला होता आणि या संतापाच्या भरामध्ये त्यांनी ज्या शिव्या दिल्या त्यांना, त्या प्रकाशकाला, त्याच्यामध्ये त्यांनी ते स्वतः शिवाजीचा अपमान किती वेळेस करत होते त्यांना स्वतःलाच माहीत नव्हतं. अशी ही परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. अरे आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे अरे जीवाला माहीत होतं की आता शिवाजी महाराज या इथून गेल्यानंतर मी प्रति शिवाजी म्हणून इथं थांबणार आणि मी मरणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मृत्यू पत्करणारी एक पिढी त्या काळामध्ये होती आणि म्हणूनच स्वराज्य उभा राहिलेलं आहे, असे ते मावळे होते. आणि संजय गायकवाड म्हणतायत त्यांच्या या क्लिपमध्ये की मी छत्रपतींचा मावळा आहे. खरोखरच ते छत्रपतींचे मावळे आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. अलीकडच्या काळामध्ये इतिहास हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. म्हणजे इतिहास बदलणं, हेच इतिहास घडवणं अशी एक नवीन संकल्पना या नव्या भारतामध्ये आता रूढ झालेली आहे. पण मंडळी, इतिहासाची फार मोठी गंमत असते. इतिहास तो ज्या काळामध्ये घडलेला आहे त्या तत्कालीन वर्तमानाचा विचार झाला पाहिजे, आजच्या वर्तमानाचा विचार नाही झाला पाहिजे. पण होतं काय, घडून गेलेला जो इतिहास आहे त्या तत्कालीन वर्तमानाचा विचार न करता आम्ही आजच्या वर्तमानाच्या विचारावर त्या ऐतिहासिक घटनांची चिकित्सा करतो आणि मग त्याच्यामुळं इतिहासाची जी नामुष्की होते, इतिहासाचे जे गैरअर्थ काढले जातात ते फारच धोकेदायक आणि चिंतनशील असतात. शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये, छोटेखानी पुस्तक आहे, पण गोविंद पानसरे यांनी अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे, वास्तविक शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. पण छत्रपती शिवाजी महाराज
हे मात्र 100%च असं म्हणणं केव्हाही अत्यंत योग्यच आहे, हे खरं आहे. पण ज्या काळामध्ये पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं आहे की त्याच्याही अगोदर जी पुस्तकं लिहिल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या जे वाचनामध्ये आलेलं आहे ते छत्रपतींबद्दल शिवाजी असंच त्याच्यामध्ये नामोल्लेख करण्यात आलेला आहे. त्या शीर्षक त्या पुस्तकाला त्यांनी दिलं, शिवाजी कोण होता. पण हे आतमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कळू शकेल की या शीर्षकाचा खरा गर्भितार्थ काय आहे. कोणतंही पुस्तक न वाचता तुम्ही जेव्हा त्या पुस्तकाच्या बद्दल बोलता तेव्हा त्याला काहीही अर्थ राहत नाही. तर मंडळी, अशा प्रकारच्या घटना घडत राहणार आहेत आणि त्यावर आपण प्रत्येकाने प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे या देशाचा नागरिक म्हणून, असं मला स्वतःला वाटतं. तर मंडळी नमस्कार, तुम्ही पाहत होता घडलेल्या घटनांचा सारांश, सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणारं तुमचं स्वतःचं पॉडकास्ट चॅनल सारांश पाहत राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, कॉमेंट्स करा, याला लाईक करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.